Hello students, welcome in this video of Standard 9th subject English. Today we are going to learn a poem. The name of this poem is Comparisons. Comparisons म्हणजे तुलना. So let us start learning this poem. Fast as a spaceship, slow as a snail. म्हणजेच स्पेसशिप म्हणजे काय? अंतराळयान. अंतराळयानासारखं फास्ट, वेगवान. स्लो ॲज अ स्नेल म्हणजे गोगलगाईसारखं अतिशय हळूहळू चालणारं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातनं जगातल्या अनेक गोष्टी आहेत अशा की ज्यांची वर्णनं केलेली आहेत आणि तुलना केलेली आहे. म्हणजे अंतराळयानासारखं फास्ट आणि गोगलगाईसारखं अतिशय मंद, अशा काही गोष्टी जगात आहेत. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल म्हणजे डायनासोरसारखं मोठं आणि आपलं नख असतं नेल, नख, नखासारखं लहान. फिअरस ॲज अ टायगर म्हणजेच वाघासारखं अतिशय भयानक, भीतीदायक. जेंटल ॲज अ लॅम्ब, लॅम्ब म्हणजे कोकरू, कोकरासारखं अतिशय सौम्य, जेंटल. सोर ॲज अ लेमन, लिंबासारखं आंबट. स्वीट ॲज अ जॅम, जॅम तुम्ही खाल्लाय, जॅम म्हणजे मुरंबा, जॅमसारखं गोड. ड्राय ॲज द डेझर्ट, डेझर्ट म्हणजे वाळवंट, वाळवंटासारखं शुष्क, ड्राय म्हणजे कोरडं. वेट ॲज द सी, समुद्रासारखं पाण्याने भरलेलं. स्क्वेअर ॲज अ हाऊस, स्क्वेअर म्हणजे काय? चौरस किंवा चौकोन. घर आपलं चौरस किंवा चौकोनी असतं ना, घरासारखं चौकोनी किंवा चौरस आकृती. राऊंड ॲज अ पी म्हणजे वाटाण्यासारखं गोल. कूल ॲज अ केव, केव म्हणजे गुहा, गुहेसारखं थंड. वॉर्म ॲज अ टोस्ट, तुम्ही टोस्ट खाल्लेला आहे, त्या टोस्टसारखं गरम. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, रोडवरची ट्रॅफिक तुम्ही पाहिली. हाऊ इज दॅट ट्रॅफिक? दॅट साऊंड इज नॉइझी म्हणजे गोंगाटयुक्त. क्वायट ॲज अ घोस्ट, घोस्ट म्हणजे भूत, ते कसं शांत जागी असतं असं म्हणतात ना. क्वायट म्हणजे शांत, नॉइझी अँड क्वायट हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, हे बघा ऑक्स म्हणजे बैल, हा बैल आहे. स्ट्रॉंग कसा आहे? मजबूत आहे. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स. वीक ॲज अ किटन, दिस इज अ किटन. हाऊ इज द किटन? मांजरीचं पिल्लू कसं आहे? वीक, अतिशय कमकुवत. हार्ड ॲज अ रॉक, रॉक म्हणजे मोठा खडक, तो कसा असतो? कठीण, हार्ड म्हणजे कठीण. सॉफ्ट ॲज अ मिटन, मिटन म्हणजे काय? हातमोजा, आपण हातमोजे घालतो ते कसे असतात? सॉफ्ट असतात. डार्क ॲज अ टनेल, टनेल म्हणजे बोगदा आणि डार्क म्हणजे काळोख, बोगद्यातून गाडी जाते तेव्हा कसा काळोख असतो. लाईट ॲज द मून आणि चंद्र कसा असतो? प्रकाशित असतो, लाईट. नाईट टाईम मिडनाईट, मिडनाईट मध्यरात्र, रात्रीचा समय आहे हा. डे टाईम नून, नून म्हणजे काय? माध्यान्ह, सूर्य डोक्यावर आलेला असतो, डे टाईम नून. टॉल ॲज अ जायंट, जायंट म्हणजे अतिशय मोठा प्राणी, मोठा राक्षस, टॉल ॲज अ जायंट, जायंट सारखा उंच, मोठा. शॉर्ट ॲज अन एल्फ, एल्फ म्हणजे काय? परी, वनदेवता किंवा परी, ती कशी असते? छोटीशी आणि सुंदर, शॉर्ट ॲज अन एल्फ. क्रुक्ड ॲज अ माउंटन पाथ, क्रुक्ड म्हणजे काय? वळणाचे, वेडे वाकडे, क्रुक्ड ॲज अ माउंटन पाथ, डोंगरातला रस्ता, पर्वतीय रस्ता कसा असतो? क्रुक्ड, वळणाचा, वाकडा तिकडा. स्ट्रेट ॲज अ शेल्फ, तुम्ही शेल्फ पाहिली, त्या बुक शेल्फ वगैरे आपण पाहिली, ती कशी असते? स्ट्रेट, सरळ असते. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, हे जे जग आहे ना, हे जग कसं आहे? फुल ऑफ अपोजिट्स, अनेक विरुद्धतेने ते भरलेलं आहे. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, मग या जगामध्ये तुम्ही स्वतःचाही थोडासा विचार करा. ॲनॉनिमस, ॲनॉनिमस याचा अर्थ काय? माहिती नसलेले, म्हणजे ही कविता ज्या कोणी व्यक्तीने लिहिली आहे. पोएट, हु इज द पोएट ऑफ दिस पोएम? वी डोंट नो, सो इट इज रिटन ॲनॉनिमस, दॅट मीन्स द पोएट इज अननोन. स्टुडंट्स, इन दिस पोएम कंपॅरिझन्स, इथे काय केलेलं आहे? तुलना केलेली आहे. आणि ती तुलना कशाची आहे? जगातल्या वेगवेगळ्या
वस्तूंची, जगातल्या वेगवेगळ्या प्राण्यांची. आणि ही तुलना करताना काय काय शब्द वापरलेत ते आपण पाहिले बघा. क्वेश्चन 1, what adjectives or words are used here to show shape, size, temperature? शेप म्हणजे काय? आकार. शेप म्हणजे काय? आकार. साईज म्हणजे काय? साईज म्हणजे सुद्धा आकार, पण शेपमध्ये साईज लहान मोठी असू शकते. शेप हा कसा असतो? राऊंड असतो, स्क्वेअर असतो. आणि टेम्परेचर शब्द माहिती आहे तुम्हाला. आता बघा, स्लो, फास्ट अँड स्लो हे दोन शब्द कसे वेगाशी संबंधित आहे. बिग अँड स्मॉल, बिग अँड स्मॉल these words are used to show the size. पुन्हा एकदा बघा, बिग अँड स्मॉल these words are used to show the size. Then sour and sweet, these two words are used to show the taste. Then square and round, square and round, these two words they are used to show the shape. It is the shape. Then cool and warm, these two words are used to show the temperature. Okay, now see, when you compare two things they must have at least one common feature. When we compare a spaceship and a snail we consider only their speed. That means the spaceship is having the speed, the snail is also having the speed, they both are having speed. But how is the speed of a spaceship? Fast. And how is the speed of snail? Slow. Okay, now dinosaur and nail, they are having size, त्यांना size आहे. How is the size of dinosaur? Big. And how is the size of nail? Small. Tiger and lamb, वाघ आणि कोकरू, they are having the nature, त्यांचा एक स्वभाव आहे प्रत्येकाचा, दोघांनाही स्वभाव आहे. टायगर अँड लॅम्ब दोघांना स्वभाव आहे. बट व्हॉट इज द नेचर ऑफ टायगर? इट इज फिअरस, तो धोकादायक आहे, भयानक वाटतो. अँड व्हॉट इज द नेचर ऑफ लॅम्ब? नेचर ऑफ लॅम्ब इट इज जेंटल, सौम्य. आता बघा, लेमन अँड जॅम, दे बोथ आर हॅव्हिंग टेस्ट, दोघांना चव आहे. दे बोथ आर हॅव्हिंग टेस्ट. बट लेमन इज सोअर, लिंबू आंबट आहे. जॅम इज स्वीट, म्हणजे चव मात्र या दोघांना आहे. डेझर्ट अँड सी, या दोन्ही शब्दांचा संबंध पाण्याशी आहे. ॲब्सेन्स ऑफ वॉटर, वाळवंटात पाणी नाही. आणि सी फुल ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याशी हे संबंधित शब्द आहे. आता बघा, हाऊस अँड पी, हाऊस अँड पी, these two words they are having shape, यांना आकार आहे. हाऊस अँड पी they are having shape. What is the shape of house? Square. And what is the shape of P? It is round. Now these two words, cave and toast, they are having a particular temperature. या दोघांना पर्टिक्युलर टेम्परेचर असतं. केव इट इज कूल अँड टोस्ट इट इज वॉर्म, म्हणजे तापमान हा वी हॅव टू कन्सिडर द टेम्परेचर ऑफ द केव अँड टोस्ट. नाव ड्रिल अँड घोस्ट, they are related with particular sound. The sound of the road drill, the road traffic, it is noisy, and ghost it is quiet. Means these two words they are related with sound. Ox and kitten, here what is compared? Their strength. Strength म्हणजेच काय? Power. Strength म्हणजे शक्ती, power म्हणजे पण शक्ती. The ox is very powerful and strong. Kitten, it is not strong, it is weak. So strength is considered here. Rock and mitten, their particular touch. Rock is very hard and mitten, the touch of the mitten is soft. Tunnel and moon, what is considered? Light. There is absence of light in the tunnel. And the moon, that is enlightened. So light as the moon, this phrase is used. Midnight and noon, they are particular periods in the 24-hour day. Midnight, it is the night time, and noon, it is the daytime. So time is considered here. Okay,
जायंट अँड एल्फ, खूप मोठा राक्षस किंवा पशु, आणि वनदेवता म्हणजे परी. व्हॉट इज कन्सिडर्ड? देअर हाईट, त्यांची उंची. हाईट इज कन्सिडर्ड. जायंट इज टॉल अँड एल्फ इज शॉर्ट. पाथ अँड शेल्फ. पाथ, माउंटन पाथ. हाऊ इज द माउंटन पाथ? क्रुक्ड अँड शेल्फ स्ट्रेट. म्हणजे काय विचार केला इथे? त्यांचा शेप. शेप म्हणजे काय? आकार. हाऊ इज द शेप ऑफ द माउंटन पाथ? क्रुक्ड. अँड हाऊ इज द शेप ऑफ द शेल्फ? इट इज स्ट्रेट. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. थिंक ऑफ द कॉमन फीचर्स. इथे कॉमन फीचर्स काय होतं या दोघांमध्ये? शेप. आलं लक्षात? नाव वी विल सी द रायमिंग वर्ड्स इन दिस पोएम. बघा, लक्ष द्या. स्नेल अँड नेल. स्नेल अँड नेल, रायमिंग वर्ड्स. देन लॅम्ब जॅम. लॅम्ब जॅम. Then CP, rhyming words. CP. Toast, ghost, rhyming words. Kitten, mitten, rhyming words. Then moon, noon. Moon and noon. Elf and shelf. Elf and shelf. In this way we have seen the rhyming words also in this poem. So students, it is a very interesting poem. We know the title of this poem, comparisons. We don't know the name of the poet. The poet is anonymous. The poet is anonymous. Then we have seen the pairs of rhyming words also. And in this poem, so many things are compared. Students, one important thing you have to remember, in this poem there are some describing words. They are called as adjectives. Adjectives म्हणजे काय? Describing words. Big. This adjective, this describing word is used for the noun dinosaur. Dinosaur is the name of animal. Dinosaur is the name of animal. So it is a noun. And big, this is adjective. नेल. नेल म्हणजे काय? नख. हे नाम आहे, नाऊन आहे ते. आणि ते कसं आहे? स्मॉल. स्मॉल, दिस वर्ड इज ॲडजेक्टिव्ह. ओके. इन दिस वे वी कॅन मॅच द पेअर्स ऑफ नाउन्स अँड ॲडजेक्टिव्स. स्टुडंट्स, हिअर वी हॅव टू रिमेंबर what is the central idea of this poem, what is the theme of this poem. In this poem comparisons we can understand that the whole world, हे सगळं जग आहे ना, the whole world is full of opposites and everything has different quality. Everything has different quality. No two things they are similar, and there are so many opposite things in the world, and that's why this world is very colorful. There are so many differences, and so our world is very beautiful. So we have to थिंक ऑफ अवर सेल्फ. आपण स्वतःचा देखील विचार करायचा. वी हॅव टू थिंक ऑफ अवर सेल्फ. व्हॉट आर अवर क्वालिटीज? सम पीपल दे आर टॉल, सम दे आर शॉर्ट, some they are very kind, some they are very cruel. So these differences, they are natural, and we have to accept all these differences in the world. This is the central idea of this poem. So did you like this poem? Enjoy learning English. Thank you for watching this video. Bye.